नीट आंबा देखील खाऊ नाही झाला, कुरड्या पापड्या वाळवणं देखील नाही झाली की पावसाने हजेरी लावली. म्हणलं जाऊ देत, आपण आपली गोल मटोल गुबगुबीत आणि टुमटुमीत अशी कांदा भजी करूयात. तर काय करायचं, घ्यायचं बेसन, त्यामध्ये सगळे मसाले घालायचे, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि मिसळून घ्यायचं. बरं, या गुबगुबीत आणि टुमटुमीत होण्यासाठी आहे ना, खायचा सोडा न वापरता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घाला. बेकिंग पावडर घातल्यामुळे काय होतं ना, भजी तळताना आतमध्ये अशी पोकळ होतात, डेन्स नाही होत किंवा चामट होत नाहीत, मस्त पोकळ होतात, हलके होतात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात. आहा हा, बघा झाली की नाही गोलमोटल आणि दिसतात काय सुंदर. बरं, ही अशीच खायला कमाल लागतात. तुम्हाला खेकडा कांदा भजी आवडते का अशी गोल कांदा भजी, कमेंट करून कळवा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब पण करा की.